मस्तान नाका येथे अजब चोरांचा गजब कारनामा समोर आलाय। मस्तान नाका येथे ही टँकर उभी आहे, ह्या टँकरचे 3 टायर चोरांनी चोरून नेले आहे। आपण पाहूया इथे चोरांनी जे आहे या टँकरला दगडाचा आधार देऊन 3 टायर इथले जे होते बघा, तुम्ही पाहू शकता इथले जे होते 2 टायर इथे असतात, पाठीमागचे 2 टायर होते, इथे त्यांनी 2 टायर चोरून काढून नेलेले आहे आणि ह्या ठिकाणी दगडाचा आधार दिला आहे। तसेच आपण इथे पाहूया इथे जो आहे इथे हा जो इथला जो एक टायर होता तो पण त्यांनी चोरांनी काढून नेला आणि इथे दगडाचा आधार दिला आहे। म्हणजेच चोरांचा इथे एक अजब कारनामा मस्तान नाका येथून समोर आलेला आहे। मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो टँकर आहे हा टँकर 30 मार्च रोजी मस्तान नाका जो उड्डाण पूल आहे तिथून हा टँकर खाली कोसळला होता आणि ह्या टँकरमधून जो ऑइल बेस आहे, ऑइलचा हा टँकर आहे, तिथून हा जो ऑइल हा टँकरमध्ये होता तो पूर्ण खाली रस्त्यावर म्हणजे मस्तान नाका त्या दिवशी ऑइलमय झाला होता आणि हा टँकरचा जो चालक होता तो बिचारा ह्याच्यामध्ये अडकून पडला होता आणि त्यावेळेस एका जाबाज पोलिसांनी त्याला काढून त्याला आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मात्र ह्या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की एवढी मोठी दुर्घटना त्यावेळेस घडली, मात्र तो टँकर त्यानंतर 30 मार्चला हा टँकर इथे येऊन इथे उभा केला गेला। मात्र काल रात्री हा जो टँकरचा जो टायर होता तो चोरांनी लंपास केलेला आहे। तर इथल्या स्थानिकांचा असा संशय आहे की हे जे चोर आहे ते मस्तान नाका येथीलच आहे, त्यामुळे अशा चोरांवर कारवाई होणे गरजेचं आहे। कॅमेरामॅन नकीब मुकादमसह मयुरी वर्मा, विकास समाचार। मस्तान नाका येथे अजब चोरांचा गजब कारनामा समोर आलाय। गुन्हेगाराचा हा गजब कारनामा मस्तान नाका येथे उघडकीस आलाय। मस्तान नाका येथे उभ्या असलेल्या टँकरला दगडाचा आधार देऊन 4 टायर चोरून नेल्याची घटना घडली आहे। पालघर जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना वारंवार घडतच आहे। तर अशाच एका चोरीच्या प्रकरणात चोरांचा एक पराक्रम समोर आलाय। मस्तान नाका येथे उभ्या असलेल्या अपघातग्रस्त टँकरचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 13 किंवा 14 एप्रिल रोजी मध्यरात्री चोरून नेला आहे। मस्तान नाका येथे अगदी महामार्गावर ही घटना घडली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका येथे महामार्गाच्या कडेला अपघातग्रस्त झालेला टँकर उभा करण्यात आला आहे। मात्र काही अज्ञात चोरट्यांनी या टँकरचे 4 टायर चोरून नेला आहे आणि हा टँकर दगड आणि जॅकवर उभा करण्यात आला आहे। चोरांचा हा गजब कारनामा आता समोर आलाय। 30 मार्च रोजी रविवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बेस ऑइल वाहतूक करणारा हा टँकर मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघाला होता। मात्र राष्ट्रीय महामार्गावर मस्तान नाका येथील उड्डाण पुलावर टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेला हा टँकर उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून थेट 20 ते 25 फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला। सुदैवानं टँकर खाली कोसळला त्यावेळी उड्डाण पुलाखाली कोणतेही वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र या अपघातात 28 वर्षीय टँकर चालक आशिष कुमार यादव याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। 30 मार्च रोजी रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली होती। बेस ऑइल वाहतूक करणारा हा टँकर उड्डाण पुलावरून खाली कोसळल्याने 30,000 लिटर क्षमतेच्या या टँकरमधून ऑइलची गळती झाली होती आणि मस्तान नाका परिसर रस्ते ऑइलमय झाले होते। मात्र त्यावेळी हा अपघातग्रस्त टँकर अपघाताच्या ठिकाणाहून थोडा अलीकडे म्हणजे मस्तान नाका येथील मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता। मात्र तेव्हापासून हा टँकर येथेच उभा आहे। याचाच फायदा काही चोरट्यांनी घेतला आहे।
उभ्या असलेल्या या टँकरला दगड आणि जॅकच्या मदतीने उभा करून चोरटे 4 टायर घेऊन पसार झाले आहे। त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, तर काहीकांनी याबाबत संतापच व्यक्त केला आहे। या ट्रकमधील चालकाचा ब्रिजवरून म्हणजेच उड्डाण पुलावरून इतक्या उंचावरून पडून दुःखद दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचे आत्ताच 6 महिन्यापूर्वी लग्न झाले होते। तसेच या टँकर मालकाचे देखील इतके मोठे नुकसान झालं आहे। मात्र चोरांना टायर चोरून नेण्यास थोडीही लाज का वाटली नाही आणि आता टायर चोरून नेले आहे, पुढे पूर्ण टँकरच गायब होण्याची शक्यता आहे, अशा शब्दात काही नागरिकांनी संतापच व्यक्त केला आहे। तर या प्रकरणी माहिती घेण्यासाठी आम्ही मनोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलीस ठाण्याचे मेजर कांबडी यांनी सांगितलं की जोपर्यंत RTO येत नाही, पंचनामा होत नाही, तोपर्यंत हा टँकर नेता येणार नाही आणि टँकरचे जे 4 टायर चोरी झाले आहे त्याबद्दल त्यांच्या मालकाला कळवितो असे त्यांनी सांगितले। मात्र हे चोरटे मस्तान नाका येथीलच असल्याचा संशय काहीकांकडून व्यक्त केला जात आहे। मात्र मनोर पोलिसांनी या चोरीच्या घटनेची दखल घेणे गरजेचं आहे। तर या टँकरच्या मालकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा चोरट्यांना नक्कीच चाप बसेल।